शक्ती महाराजांनी बच्चू कडू यांची भेट घेतल्याचं आता समजतंय। भाजपच्या इच्छुक उमेदवारांनीही बच्चू कडूंची भेट घेतलेली आहे। भाजपनं तिकीट नाकारल्यानं अनेक जण नाराज झाल्याचं समजतंय। अमरावतीमध्ये अनेक इच्छुक उमेदवार ज्यांना भाजपनं तिकीट दिलेलं नाही ते आता बच्चू कडू यांच्या भेटीसाठी जात असल्याचं समजतंय। शक्ती महाराजांनी जे पवित्रा उचलला आहे, खरं तर त्यांची बाजू खऱ्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या बाजूने आहे। ते काही एका नेत्यासोबत जोडलेले नाही आहे। आणि मला असं वाटतं का कुठल्याही पक्षातला कार्यकर्ता असू दे, तो काँग्रेस, बीजेपी, शिवसेना का कोणी असो, कार्यकर्त्यावर अन्याय होता कामा नये। आणि ह्या भूमिका प्रत्येक कार्यकर्त्यानं घेणं गरजेचं आहे। सतरंजी उचलाले कार्यकर्ता राहील आणि मग निवडणूक आली का तुम्हाला पैसेवाले दिसणार, इतर पक्षाचे लोक दिसणार। तुम्ही एक सांगा का पुऱ्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक अरुण अडसड म्हणजे प्रताप अडसड जर सोडले तर मूळ बीजेपीचा आमदार दाखवून बक्षीस मिळवा अशी अवस्था आहे। म्हणजे अशा प्रकारच्या भूमिका भाजपा घेत आहे। मी सांगतोय ना का जी भाजपची जी मस्ती आली ना, ती मस्ती आता कार्यकर्त्यालाच ठेचायला लागली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।